आता फुल ऑन गंमत बघायला मिळणार। दीदी, माझ्या डोळ्यांना काहीतरी प्रॉब्लेम झालाय ग। नाही, हिच्या माहेरच्यांनी त्यांच्या मुलीला वरपासून खालपर्यंत सोन्याच्या दागिन्यांनी मडवलंय ग। पण मला दिसत नाहीये। अरे बापरे, जावयाला अंगठी घातलीये, गळ्यात गोफ आहे, पण मला मेलीला दिसतच नाही। काय झालंय ग माझ्या डोळ्यांना? आई, अगं त्याच्या हातात गिफ्टच्या 2-2 पिशव्या आहेत, तेही दिसत नाहीये तुला? हो, नाही गो। अरे बापरे, आई तुला ना चांगल्या डॉक्टरला डोळे दाखवण्याची गरज आहे। हो ना? आई, प्रत्येक वेळेला काही दिलं पाहिजेच का? हे बघ, त्यांनी तिकडे आमचा व्यवस्थित। समीर, मी तुझी आई आहे, आई। तुझ्या आणि हिच्या चेहऱ्याकडे बघूनच मला साफ कळतंय की तिकडे तुमचा मान नाही, 7 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे, हो ना? अपमान आणि शिव्या या पलीकडे काही मिळालेलं नाही। मी ओळखते ना हिच्या फणकुदळ आईला, ती काय देणार आहे मान वगैरे? चांगलं लात घालून बाहेर काढलं असेल, हो ना? जाऊ दे, हिच्या घरच्यांकडून अपेक्षा पण काय करणार आपण, हो की नाही ग? समीर, तू आत ये। ती बघ, राजसी कधीपासून तुझी वाट बघते। तिने नोकरी आणली तुझ्यासाठी। कसली नोकरी? तुझ्या आवडीची आणि तुझ्या सोयीची नोकरी आहे, आणि इंटरव्ह्यू द्यायची पण गरज नाही। हा, पण युनिफॉर्म घालणं मात्र कंपल्सरी आहे, सो तोच घेऊन आले या बॅग मध्ये। ए राजसी, काय ग? नाही म्हणजे राजसीने आणलंय म्हणजे काहीतरी खासच असणार। तिकडे तुझा मान झाला नाही, पण राजसी तुझा योग्य मान करणार तिच्या बाबांच्या वतीने, हो की नाही ग? हा तर ड्रायव्हरचा ड्रेस आहे। हे काय? ड्रायव्हरचा युनिफॉर्म? येस, ऑफकोर्स। माझ्या गाडीवर त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी देते मी, आणि जास्तीचा पगार पण देईल तुम्हाला हेल्प म्हणून। काय ग अर्पिता, काय झालं? हे काम काही कमीपणाचं वाटतंय का? जगातलं कुठलंही काम मला किंवा समीरला कमीपणाचं वाटत नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने हे काम देऊ करताय ना, त्याबद्दल मला नक्कीच प्रॉब्लेम आहे। राजसी, अगं हे काय म्हणजे तू खरोखरच? समीरची आई
ती गैरसमज करून घेते मला कळते, पण तुम्ही का गैरसमज करून घेताय? समीरच्या यू नो ना, तुम्हाला चांगलंच माहिती आहे समीरला ड्रायव्हिंगची किती आवड आहे. मागे तर त्याने रिक्षा सुद्धा चालवायला घेतली होती. मग त्यापेक्षा माझ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून असणं जास्त चांगलं नाहीये का? हे बघा, मी त्याला उत्तम पगार देईन. दुसरी गोष्ट, खूप आराम असेल त्याला. आणि त्याच्या जवळची, त्याच्यावर एवढी जीव ओवाळून टाकणारी मालकीण त्याला मिळाल्यावर मग काळजी करायचं दुसरं काही कारणच नाहीये ना. आणि मी खूप लाड करेन समीरचे. समीरवर जीव ओवाळून टाकणारी खूप लोक आहेत या घरात. उपऱ्यांची गरज नाहीये. आणि आई, तुमच्या या खास राजसीने आणलेली खास भेट आणि खास नोकरी मी परत करते. तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून लागावं इतके वाईट दिवस नाही आले माझ्या नवऱ्यावर, कळलं? अजून काय वाईट दिवस बघायचे बाकी राहिलेत ग? केव्हापासून नोकरी शोधतोय तो? मिळाली का त्याला? आणि अनफॉर्च्युनेटली रिसेंट सिनेरिओ मध्ये त्याच्यावर जेलमध्ये गेल्याचा पण ठपका आहे. त्यामुळे कुठली चांगली कंपनी त्याला अपॉइंट करेल असं मला वाटत नाही. आणि वेट, होल्ड ऑन, वन मोर थिंग. भाडे पावती बघ, घे ना. सात दिवसाच्या आत हे भाडं भरायचंय, ते पण वाढीव. आणि आय नो घरात खूप चणचण आहे. समीरच्या इथे सांगत होती ह्या महिन्यात तर खूप खर्च आहे म्हणून. सो बेसिकली आता तुम्ही जर माझी ऑफर नाकारली तर घरात पैसे यायचा दुसरा काय सोर्स आहे? नाही, मला सांग, तुला स्वयंपाक करण्याव्यतिरिक्त आणि तुझं तोंड माझ्या पुढे चालवण्या व्यतिरिक्त काही जमतं नाही ना? मग आणि बायको म्हणून तू त्याचा भार उचलू शकणार आहेस का? नाही ना? मग सो बेसिकली तू नालायक आहेस, उपयोगी नसलेली. राजसी बास. जेव्हा तू आणि तुझे वडील आम्हाला या घरातून बाहेर काढत होते ना, तेव्हा अर्पिता मॅडमने हे घर वाचवलंय. विसरलीस का? आणि तू काय करतेस का? हा, कोणाच्याही भल्याचा विचार न करणारी तू यांना निरुपयोगी म्हणतेस, नालायक म्हणतेस. बरं बाबा, नाही बोलत, पण समीर तुला माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून राहावंच लागेल. ऑप्शन नाही दुसरा तुझ्याकडे. असं तुम्हाला वाटतं की त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही? दुसरा पर्याय शोधायला आम्ही समर्थ आहोत. त्यामुळे या घराचं काय होईल याची काळजी तुम्ही करू नका. 24 तासाच्या आत मी आणि समीर मिळून या घराच्या पोटा पाण्याची सोय करू. पण त्याआधी या घरातली नेगेटिव्हिटी बाहेर काढणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही निघा. हो, तुम्हालाच म्हटलं मी नेगेटिव्हिटी. निघा. ते
कसं आहे ना समीरच्याई, ह्या मुलीला तुम्हाला सुखात बघायचंच नाहीये. माझी ऑफर नाकारते ही, माझा हात झिडकारते. ठीक आहे, 7 दिवसांनी पप्पा येतील भाडं वसूल करायला, ते पण वाढीव. तेव्हा निस्तरा, काही निस्तरायचंय ते. राजसी ऐक ना, अगं ते अरे देवा, कठीण आहे सगळं. आई दिदी तो भडकमकर आला आणि त्याने खरंच कुठून आणायचं पाय. हॅलो, हां मीनाक्षी, अगं घरी जरा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मला निघायला उशीर झाला. नाही, निघालोय ना आता मी. हो, येतोय. भेटूयात. बाय. हातात कोणतंही काम नसताना नचिकेत इतक्या घाईघाईने चाललाय कुठे? ह्याच्या विचित्र वागण्यामागचं कारण शोधावंच लागेल आता. अच्छा, भरली आहे का ती जागा? बरं, ठीक आहे, नो इश्यूज. थँक्यू. उद्या नवीन महिना सुरू होतोय. घर भाडं, औषधं, किराणा, दूध. आहे माझ्या डोक्यात, करतो मी काहीतरी. समीरला नोकरी नाही, कधी मिळेल ते माहित नाही. माझ्या गाडीवर त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी देते मी, आणि जास्तीचा पगार पण देईल तुम्हाला हेल्प म्हणून. 24 तासाच्या आत मी आणि समीर मिळून या घराच्या पोटा पाण्याची सोय करू. मला कोणीतरी सांगितलं होतं, खूप टेन्शन असेल ना तेव्हा भरपूर साखर घालून चहा प्यावा माणसाला. पण ज्या कोणी तुम्हाला ती फिलॉसॉफी सांगितली ना, तिने ती अर्धवट सांगितली. अच्छा, हा, खरी पूर्ण फिलॉसॉफी अशी आहे की भरपूर साखर घातलेला चहा तुमच्या जवळच्या मित्राबरोबर अर्धा अर्धा करून प्यायला ना, की टेन्शन अजून लवकर कमी होतं. एक कप आणा. इतकी सुंदर बायको समोर उभी असताना दुसऱ्या कपातून चहा का प्यायचा यांना? काही म्हणालात का मला? नाही, काही नाही, मी दुसरा कप आणते. एक मिनिट. तुम्ही आता ते कप आणायला जाल, परत तो थंड होईल चहा. म्हणजे तुमची हरकत नसेल तर आपण दोघेही या कपातून पिऊ शकतो. म्हणजे मी या बाजूने पिन, तुम्ही त्या बाजूने प्या. चालेल चालेल. चालेल. नाहीतर चहा गार होईल ना. हा. प्रतिम, ते तुमचे कॉल्स बाकी होते ना, तुम्ही तुमचं हा, काम हा, सुरू हा. ठेवा. हं?
अर्पिता मॅडम, खूप प्रयत्न करतोय मी, पण काही मार्गच सापडत नाहीये मला. तुम्ही धीर सोडू नका समीर, काही ना काहीतरी मार्ग नक्की सापडेल. पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. 24 तासाच्या आत मला काम मिळालं पाहिजे. तुम्ही राजसीला म्हणालात तसं, आणि तुमचा शब्द मला खाली पडू द्यायचा नाहीये. माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचा आहे तो मला. अर्पिता मॅडम, राजसी आज ज्या पद्धतीनं तुमच्याशी बोलले ना, मला अजिबात आवडलं नाही. तिने एक वेळ माझी टिंगल केली असती, माझ्या कामाची टिंगल केली असती ना, तर मी असा रिॲक्ट झालो नसतो. पण तिने तुमची टिंगल करावी, तुमच्या हाताला असलेल्या कलेची टिंगल करावी का तिने? अर्पिता मॅडम, सगळे तुम्हाला अन्नपूर्णा म्हणतात. नवसाजींनी एवढं कौतुक केलं तुमचं, आणि ही इतक्या तुच्छतेनं बोलत होती. तिला तोडीस तोड उत्तर द्यावं लागणार आहे, आणि म्हणून मी हे सगळे प्रयत्न करतोय, पण मला मार्ग सापडत नाहीये कुठून. कोणी समीर, शांत 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 हो तुम्ही. जाऊ दे ना, तुम्हाला त्यांचा स्वभाव माहितीये ना, तुम्ही काय एवढं मनाला लावून हो, पण असं कसं बोलू शकतात तुम्हाला? तिने काय तीर मारलाय? वडिलांच्या पैशावर मजा केली, एवढंच तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे तिच्या घरासाठी. आणि त्या उलट तुम्ही इतके वर्ष झाले घरच्यांची जबाबदारी घेता, आणि तुमच्या कलेची टिंगल करावी का तिने? तुमच्यासारखा एक डबा करून दाखवा म्हणावं तिला. सोपं नाहीये ते अर्पिता मॅडम. तुमच्या हातची चव, तुमचे स्किल्स, तुमचं मॅनेजमेंट, बोलायला काय जातं. समीर, हो अर्पिता मॅडम, सापडला मार्ग. मार्ग सापडला? तुम्ही कशाला त्या राजसी मॅडमने एवढं बोलताय? उलट आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. तिचे आभार मानायचे का आपण? हो, अहो त्यांच्या नकळत त्यांनी आपल्याला एक खूप चांगली बिझनेसची आयडिया दिली आहे. म्हणजे ते म्हणतात ना, काखेत कळसा गावाला वळसा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर होतं, आणि आपल्याला दिसलं कसं मॅडम, नाही. एक मिनिट, तुम्ही शांत व्हा आणि मला नीट समजवा काय आहे ते. सांगते. हे बघा, जे काम मी माझ्या माहेरच्यांसाठी करत होते, हा. तेच काम मी माझ्या सासरच्यांसाठी का नाही करू शकत? आपण दोघं मिळून डब्यांचा व्यवसाय सुरू करूया ना, आपले सगळेच प्रश्न सुटतील. अर्पिता मॅडम, अहो आपल्या डोक्यात कसं नाही आलं हे? मला आधी सुचायला हवं होतं. कल्याणी, कोण आहे ही? तू इथे काय करतेस? हा, माझा पाठलाग करत आलीस इथपर्यंत? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अगं, गव्हर्नमेंटच्या ए ग्रेड ऑफिसर आहे त्या. मला माझी नोकरी परत मिळवून देण्यासाठी मदत करतायत, आणि म्हणून आम्ही भेटलो होतो.
बसला विश्वास आता? नाही. तुला एक मिनिट सॉरी मॅडम. इट्स ओके. नचिकेत, मी तुला पुन्हा एकदा सांगते, हे सगळं करून ना काही होणार नाहीये. त्यापेक्षा एखादी प्रायव्हेट नोकरी बघ. मला खूप काही बोलायचंय, पण इथे नको. मीनाक्षी आहे काय झालं? मला 2 सेकंद कळलंच नाही. कल्याणी इकडे कशी काय आली अचानक? बरं ती आली आहे, तुला कसं काय कळलं? आणि या मॅडम इकडे अचानक कशा काय आल्या? या मॅडमला मी मुद्दामूनच बोलवलं होतं तुमच्या नोकरीसाठी. नेमकं तेच आपल्या पथ्यावर पडलं. तू मगाशी आलास ना, हा. त्याच वेळी मी कल्याणीला येताना बघितलं होतं. नाही 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 नाही. आपण एक काम करूयात, आपण ना असं ओपनली नकोच भेटायला. तुझ्या घरी भेटायचं हवेत. उगाच रिस्क नको. हा, असं कसं? आपल्या दोघांमध्ये जे आहे ते तुझ्या बायकोला कळायलाच हवं, तेही लवकरात लवकर. मला तेच तर हवंय. रिस्क म्हणजे काय ना ते तेव्हाच कळेल तुला. अर्पिता मॅडम, राजसीचे आभार नाही, तुमचे आभार मानायला हवे. वाईटातून चांगला मार्ग कसा शोधायचा नाही बरोबर माहितीये तुम्हाला. हॅट्स ऑफ आहे खरंच. मला पटली तुमची ही कल्पना. कधीपासून सुरुवात करायची सांगा? लगेच उद्यापासून? हा, पण माझी एक अट आहे. अट? हा, काय? म्हणजे या व्यवसायामधनं आपलं घर खर्च जर चालणार असेल तर नचिकेत दादाला नोकरी लागेपर्यंत, तो सेटल होईपर्यंत तुमच्या माहेरचा खर्चही येतनं चालवायचा. बरोबर आहे. तुमचे बाबा पैसे तसे घेणार नाहीत, स्वाभिमानी आहेत ते. आपण एक काम करायचं का, निकीला जॉईन करून घेऊया आपल्या बिझनेसमध्ये. तिचं क्रिकेट सांभाळत तिला जमेल तशी मदत करेल आपल्याला. म्हणजे कसं पैसे घेताना त्यांना ऑकवर्डही वाटणार नाही ना. हा, तुम्ही निकीशी बोलून घ्या. ते मार्केटिंग आणि डबे पोचवायचं सगळं मी बघेन. हा, तुमच्या प्रेमात पडण्याचं रोज एक नवीन कारण देता तुम्ही मला. काय झालं? काय विचार करतात? तुम्हाला पटतंय ना मी काय बोलतोय? हो हो हो, चालेल चालेल चालेल. नक्की ना? हो. चला घरच्यांना सांगून येऊ. एक मिनिट, आपण आपल्या बिझनेसचं नाव काय ते ठरवलंच नाहीये. नाव? अर्पिताज किचन. कसं वाटतंय? अर्पिताज किचन. एक मिनिट. अहो काय झालं? हे नाव कसं वाटतं तुम्हाला? बिझनेस आपल्या दोघांचा आहे, मग नाव माझ्या एकटीचं कसं काय? समीर अर्पिताज किचन. बघू एक मिनिट.
हे असेल आपल्या किचनचं नाव, समर्पिता किचन. समर्पिता किचन. ही फडतूस कुक, ही माझे सगळे प्लॅन्स फ्लॉप कसे करते यार. डोक्यात गेलीये माझ्या. बेकार मूड मध्ये दिसतीये ही. आता कसं बोलू हिच्याशी? तू काय करतेयस इथे? राजसी ऐक ना, मी काय म्हणते, काही म्हणू नकोस. ती फडतूस कुक मला इतकं काय काय बोलली, तेव्हा तर काय बोलली नाहीस. आत्ता आलीयस ग. ही फडतूस कुक स्वतःला कोण समजते कोण ग? मला घराबाहेर काढते. पण तू त्या अर्पिताचं इतकं मनावर का घेतेयस? आम्ही तुझा अपमान करतो का? नाही. आम्ही तुला दुखावतो का? नाही ना. आम्हाला हवी आहेस तू. मला गरज आहे तुझी. मी हवी आहे. हो, गरज आहे माझी. ते दिसतंय ग माझी किती गरज आहे ते. माझी गरज असती ना तर मघाशी तोंड उचकटलं असतं तुम्ही. नाही बोललात तुम्ही. आणि बाय द वे, थेट माझ्या बेडरूम मध्ये कुठल्या अधिकाराने आली आहेस तू? हा, का तुझ्या आईला बोलायला तोंड नाही म्हणून तिने पाठवलंय तुला? अगं नाही, आईने नाही, मी स्वतःहून आली आहे माझ्यासाठी. कसं आहे ना राजसी, आमचं घर शाबूत राहणं, आनंदी राहणं माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. कारण ते घर जर विस्कटलं तर माझं आणि श्रेयसचं काही खरं नसेल बघ. त्यामुळे मी अर्पिताला कुठल्याही गोष्टीत पाठिंबा देणार नाही. चल, मान्य करते. पण माझी एक अट आहे. अर्पिताने 24 तासाच्या आत रोजीरोटी कमवण्याचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. सो ती या 24 तासात काही ना काहीतरी हातपाय तर मारणारच. ती जे जे काय काय करते ना, मला येऊन सांगायचं. मी तुला एक ना एक गोष्ट सांगेन, तू काळजी नको करूस. हा, प्रॉमिस. डन. 24 तासाच्या आत अर्पिता हरायलाच हवी. तिचं नाक खाली जायलाच हवं. आणि समीर ड्रायव्हर म्हणून माझ्याकडे यायलाच हवा, तेही ड्रायव्हरच्या युनिफॉर्ममध्ये. मग बघ मी त्याचं काय करते. मग तुमच्या घरात पैसा येईल आणि माझ्या आयुष्यात समीर. सलील, ए सलील, सलील, अरे काय सतत त्या मोबाईल मध्ये घुसलेला असतोस रे? सोड ते आणि जरा कामधंद्याचं बघ. किती दिवस त्या समीरच्या खांद्यावर आपण जबाबदारीचं ओझं टाकणार आहोत? त्याला बोलून सुद्धा काय फायदा? तो सुद्धा कुचकामी झालाय. ती पोरगी त्याच्या आयुष्यात आल्यापासून. तुम्ही काय बघता माझ्याकडे? काय काडीचं काम करायला नको, कसली मदत नाही. आणि डोळे वटारून तर असे बघताय जसं काही चूक माझी आहे. पापी आम्ही सगळे आहोत. हसायला काय झालं? मला कळतंय सगळं, मला सगळं कळतंय. अर्पिताने काय अवस्था करून टाकली माझ्या पोराची. कोणी येतं आणि टपलीत मारून जात. आणि ती नालायक राजसी माझ्या समीरसाठी ड्रायव्हरची नोकरी घेऊन आली होती. तिला आता बघतेच मी. आता माझे हात आता दगडा खाली आहेत म्हणून एकदा चिमटीत सापडू दे. सलील, अरे जरा बुड हलव ना, बुड हलव ना. तुझे दादा आणि वहिनी समोरच्या खोलीत बसली असतील गुलू गुलू करत. त्यांना म्हणावं घरात 100 प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. एकमेकांमध्ये गुंग होऊ नका. काय बघतो? उठ. ती नवसाळची त्या दोघांना डोक्यावर चढवून गेली. म्हणावं त्यांना आकाशातून खाली या जमिनीवर आणि बघा खाली काय चाललंय ते.
आता उठतो का तुझी शेपटी पिरगळू? उठ जातो. उठ उठ. आई हे बघ, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही मार्ग शोधलाय यातून. आणि अर्पिता मॅडम म्हणाल्या होत्या ना, पुढच्या 24 तासामध्ये काहीतरी मार्ग शोधू. तोच मार्ग शोधलाय आम्ही.